राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण मंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। मुखं करोति वाचालं पंगुलं लयते यत्कृपातमहं वन्दे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला दुसरी काहीच नेमी बोलतो वचने अतिवारिका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास जगदीचा सुखवारी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। पुंडलीकवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतांची जय। अर्जुन वाच 36वा श्लोक आहे, 11वा अध्याय। स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगद्ररुष्यत्तनुरज्यते च, रक्षांसि वेदानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्सन्ति तस्य संगा। 36वा श्लोक आहे जो आपला चालू आहे। ना तरी अर्जुन मी काळू आणि ग्रासी जे तो माझा खेळू, हा बोल तुझा कीर आढळू म्हणावं लागेल। मानू आहे, काहींच्या ठिकाणी अळू आहेत, काही ठिकाणी आढळ असा आहे। त्या पहिली ओवी आपण चिंतन केलेलं आहे। परी तुआ जी काळे म्हणजे भगवंताच्या मुखातला अनुवाद आहे हा, की अर्जुना मी काळ आहे, सर्वांचा ग्रास करावा हा तर माझा खेळ आहे, असे जे देवाचं बोलणं आहे ते खरे। म्हणजे हे देवाचं बोलणं अर्जुनाने ऐकले आणि त्याचा अनुवाद केलेला आहे। आता देवा ते जे म्हणाला, परी तुआ जी काळे आधी स्थितीचे वेळे ग्रासीचे हे न मिळे विचारासी, तुझं हे बोलणं विचाराशी सुसंगत वाटत नाही। बोलताना सुसंगतपणा पाहिजे, कारण दिसतंय वेगळंच आणि बोलतोय देव वेगळा। तुम्ही हा जगाचा काळ आहे आणि प्रत्यक्षात जर पाहिजे तर असं दिसतंय की अर्जुन भगवंत ज्या काळात आहेत ते तर द्वापारयुग चालू आहे, आणि द्वापारयुग हे काही नाशाचं युग नसतं, कारण कलियुगाचा अंत झाल्याशिवाय जगाचा नाश होत नाही। आणि ते तुमचं बोलणं कसं दृष्टांतपूर्वक म्हटलं तर की कैसे अंगीचे तारुण्य काढावे। तरुण माणसा ज्या वेळेला असतात त्यावेळेला तारुण्य ही अवस्था असते, जन्मलेल्या बालकाची बाल अवस्था असते, नंतर तारुण्य आणि नंतर वार्धक्य, म्हणजे वार्धक्य पुढे येणार असतं। पण मग तरुणपणात वार्धक्य नसतं, वार्धक्यात तरुणपणा नसतो, बालपणात तरुणपणा नसतो, म्हणजे एका अवस्थेत एकच अवस्था असते। म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत कर, म्हणून तू जे बोलतोयस मी ग्रास आहे जगाला खाईल, ते मला वाटतं शक्यता नाही दिसत मला, की म्हणजे शंका आहे। वास्तविक पाहता ही शंका आहे। आता ही शंका तरी का झाली याचा उलगडा आता याच ठिकाणी पुढे येणार आहे, त्यामुळे आता लगेच करण्यात काय फायदा। आधी शंका तर पाहू आजी, कारण शंकेलाच जागावे आपली ह्या पुढच्या
5-6 ओव्यांनी जे आहे ती शंकेमध्येच गेलेली. एकदा शंका उत्पन्न झाल्यावर ती पूर्णच करून घ्यायची राहते. त्यामुळे त्याच्यात उत्तर सांगणं हे योग्य नसतं. हा जे चौपाहारी न भरता, चौपाहारी म्हणजे 4 प्रहर, 3 तासाचा 1 प्रहर असतो, 24 तासात 8 प्रहर होतात आणि 12 तासात 4 प्रहर होतात, त्याला चौपाहारी म्हणतात. हा जे चौपाहारी न भरता कोणीही वेळे श्री अनंता कोणीही वेळे काय मध्यान्ही सविता मावळत आहे. सविता काय म्हणजे, सविता म्हणजे सूर्य. सूर्य काय मध्ये आधीच मावळतो का? ते म्हटले आत्ता किती वाजले, म्हटले 12. मग सूर्य मावळला असेल. 12 वाजता सूर्य कसा मावळेल? 12 तर मध्यान्हाला आहे, तो वरती डोक्यावर असला पाहिजे, दिसतच नाही. दिसत नसला तरी तो 12 वाजता कुठे वरतीच आहे. आणि मध्यान्हाला सूर्य मावळत नाही किंवा तारुण्यात वार्धक्य येत नाही. हे काय झाले? दृष्टांत. पै तो अखंडिता काळा तिन्ही का आहाती जी वेळा, त्या तिन्ही परिसबळा आपुला आलिया समाई. म्हणजे 3 वेळा तुझ्या ठरलेल्या आहेत. देवाच्या 3 वेळा म्हणजे ज्या वेळेला जगत निर्माण करतो ती उत्पत्ती, ज्या काळात ते जगत राहतं त्याला स्थिती, आणि जेव्हा त्याचा नाश होतो तेव्हा प्रलय म्हणा. तर या 3 काळ तुझ्या ठरलेले 3 काळ आहे. आता ठरलेले असण्यासाठी की संकल्पाच्या द्वारे ठरतात, आणि देवाचा संकल्प हा सत्य असतो. आपला संकल्प हा घडीमोडी हेळा मात्र. आपला उत्पन्नही होतो आणि नाशही पावतो, उत्पन्न होतो नाश होतो. निघायचं होतं, आत्ताच जाणार होतो नगरला, झाल्यावरून जाता नाही जात, म्हणजे त्याचा संकल्प लगेच मावळला. तिकडे ठीक वाटलं, गोड वाटलं की माणूस तिकडेच रमले. ते म्हणजे यायचंच होतं, आपण काय झालं आता कारण शोधून काढतात. त्या उत्पत्ती, स्थिती आणि लय किंवा प्रलय. तर तेव्हा याला भगवंताकडून अगदी संकल्पाच्या द्वारे निर्माण केले जातं. आपण ज्या जगात आहोत, आता सध्या कलियुग चालू आहे. मागचं युग द्वापार युग संपलेलं. कलियुगाच्या नंतर कलियुगाचंही एक ठरलेलं आयुष्य, त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की 4,32,000 वर्ष संपल्याशिवाय नाश होणार नाही. मग तुमचा किती न्यूक्लिअर बॉम्ब असू द्या, हायड्रोजन बॉम्ब असू द्या, काही फरक पडणार नाही. याच्यामुळे काही फरक पडणार नाही म्हणजे फरक पडेल, पण 4-2-5 देश नष्ट होतील. समजा टाकलंच न्यूक्लिअर बॉम्बचं युद्ध झालं, सांगता येत नाही कोणते देश नष्ट होतील, हे काळ ठरवेल. आणि काळाला त्याच्या पुढचं नियोजन करायचं असतं. तेव्हा तिथे आता सध्या लढाई म्हणजे काय तलवारीची राहिलीच नाही. सीमेवर जायचं आणि तलवारीने लढायचा विषयच नाही राहिलेला. बॉम्ब टाकला की काम होतं. सैन्यसुद्धा इकडचं तिकडं जात नाही. दोन्ही सैन्य बाँड्रीवरच्या आतल्या आतच आहेत. फार तर बाँड्रीवर चकमक होते, म्हणजे तिकडून इकडून गोळीबार, तोफखाना, इथपर्यंत काम चालतं. बाकी डायरेक्ट त्या देशामध्ये इतकी शस्त्र तयार झालेले की इथून आपण उडवलेलं मिसाईल डायरेक्ट 4,000 किलोमीटर अंतरावरचं एखाद्या शहरात जाऊन पडतं. म्हणजे ते बी ठरलेल्या टार्गेटवर, असं नाही की मोखार पडलं कुठंतरी. तर इतके टेक्नॉलॉजीचा हा प्रभाव आहे. पण तरीसुद्धा कलियुगाचा नाश होणार नाही. म्हणून तुम्ही काही घाबरू नका, फक्त देवाचं चिंतन करा. बाई तो आता काय करायचं, आता काय नाही, आता देवाचंच चिंतन करायचं. कारण कलियुगाचा तसाही नाश उशिरा जरी झाला तरी आपला नाश आयुष्याच्या नाशावर ठरलेला, कलियुगावर नाही ठरला. नाही तर ते म्हणजे हो बरं झालं मारून सांगितलं, कलियुगाचा नाश अजून टाइम. त्याच्यामुळे आम्ही काय झालो, आपण बिनधास्त नाही झालो. कारण आपला नाश आणि कलियुगाचा नाश हे दोन्ही वेगवेगळे आहेत. आपण एक वस्तू आहोत आणि प्रत्येक पदार्थ म्हणजे वस्तूचा नाश हा वेगळा असतो, ठरलेला असतो, प्रत्येकाचा भिन्न भिन्न असतो. आतापर्यंत भरपूर माणसं मेले, आपण मेलेलं नाही अजून, पण मारणार नक्की, म्हणजे 100% मारणार. 100% मारणार आहे तर मग म्हणून कलियुग किती जाणार आहे याचं चिंतन आपल्याला करायचं काय कारण. आपल्याला फक्त आपलं चिंतन करायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी काय करावं, का उरलेलं आयुष्य दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश, कार्याकारण उरले शेष गेले ते भूस जाऊ परते. जेवढं आयुष्य गेलं तेवढं जाऊ द्या, पण आत्ता तरी नामस्मरण करा. जय
पैतू अखंडिता काळा तिने हा तिज वेळा त्या तिन्ही परी सबळा आपुलालिया समयी आपुलालिया समयी आपल्या आपल्या वेळेला त्या तिन्ही काय आहेत वेळा. ती 3 वेळा कशा आहेत सामर्थ्यवान आहे. त्याच्यात बदल नाही होत. जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती हरपते आणि स्थिती काळी न मिळवती उत्पत्ती मिळते. आपण न्यायिकांच्या भाषेत याचा विचार त्या दिवशी केलेला आहे. आता काय सांगणार नाही पुन्हा पाठी प्रलयाचे वेळी उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नाही न ढळे अनादि ऐसे. ज्यावेळी उत्पत्ती होऊ लागे त्यावेळी स्थिती प्रलय हरते. 3 अवस्था नक्की झाल्या, सुरुवात मध्य शेवट. सुरुवातीच्या काळात मध्य आणि शेवट नसतो, मध्य काळात सुरुवात आणि शेवट नसतो आणि शेवटच्या काळात सुरुवात आणि मध्य नसतो. म्हणजे एका काळात एकच अवस्था राहते. आणि हे आपल्यावरून सुद्धा पाहतो. सध्या आपण जसे तरुण आहोत, सध्या तरुणात का म्हातारे झाले, बहुतांशी सगळे तर म्हातारे झाले. म्हणजे आता आपल्या उतरतीच्या लेवलला गेलेले तर चालले. आता आपल्यात कोणी दिसतंय का गुटगुटीत? सगळे म्हातारे झाले, असे वयस्कर झाले, वार्धक्यात मध्ये सुरू झालेले, असे 50च्या पुढे गेले, म्हणजे वय उतरतीला लागले. त्याच्या अलीकडल्या 30 ते 50 पर्यंत साधारणपणे तरुण अवस्थेत. आता एवढंच धरायचं, 75 पर्यंतच मोजायचे. 75च्या पुढे नाही म्हणा. 25 ते 50 अजून 75 पर्यंत लोक व्यवस्थित आहेत सगळी. काय आपले तर बसलेली 75 वाले जवळजवळ बरेच लोक असतील. म्हणजे ते ठीक आहेत, काय अडचण नाही. आता त्याच्या पुढचे आहेत ते फार नगण्य. प्रारब्ध चांगले असं समजायचं त्यांचं. हा दादा, हा आमची आई आता 86 वर आहेत ना. 86 वर असले तरी चालते, त्यांना शारीरिक त्रास काहीच नाही. त्याच्यामुळे काय म्हणजे हे आपल्याला सुरू झाले ते ब्लड प्रेशर ना, काय होते त्याला, त्यासाठी त्यांना कुठं काय नाही. किती दणकून म्हणतात आंबे आहेत का. चला, पाठी प्रलयाचे वेळे उत्पत्ती स्थिती वावळे हे काय से न ढळे अनादि ऐसे. हे जे कसं आहे अनादि असं असणार, ज्याचं नियंत्रण देवाने त्याच्या संकल्पाने केलेले आहेत. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण भगवंत हा सत्य संकल्पाचा आहे. त्याचा संकल्प सत्य होता. असं व्हावं होणार. म्हणजे जर समजा काही गोष्टी आपल्या आत्ताही होत आहे, तर या आपण ज्या भौतिक स्थितीमध्ये पाहतो असं नको व्हायला पाहिजे होतं, पण झालं बरं का. तर ही इच्छा कोणाची आहे? देवाची. आपण ती स्वीकारायची. मग ते चांगलं होऊ नाही तर वाईट हो. जे जे होत आहे ते पाहावं. जे होईल ते पहावे. उभे राहावे. जे होईल ते पहा. आणि त्याचा स्वीकार करावा. आपल्याला दुःख केव्हा लागतं? आपण स्वीकार नाही करत. म्हणजे देवाने निर्माण केलेल्या सृष्टीचा आपण स्वीकार नाही केला की दुःखी होतो. म्हणजे असं व्हावं ही इच्छा कोणाची आहे? देवाचीच इच्छा आहे. काही मरावेत ही इच्छा कोणाची आहे? काही जन्मावेत ही देवाचीच इच्छा आहे. त्याच्या इच्छेने चाललेलं. काही भोग तुम्हाला चांगले मिळावे, अनुकूल मिळावे ही देवाचीच इच्छा आहे. कारण त्याने तुमचं कर्म आणि त्याचे भोग याच्याशी संगती लागलेली. जसं कर्म असेल तसे भोग उत्पन्न होतात. आणि जर कर्म नसेल तर उत्पत्ती होणार नाही, असा भाग आहे. तेव्हा पाठीप्रलयाचे वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे काय से नाही न ढळे अनादि ऐसे. अनादि असं असणार म्हणून आजी तव भरे भोगे. इथपर्यंत आलतो आपण, मागच्या ओव्या संपल्या. म्हणून आजी तव भरे भोगे स्थिती वर्जित आहे जगे. येत ग्रासीची तू हे न लगे माझ्या जीवी हे न लगे. काय न लगे सांगा तिथं दारासमोर. त्या म्हणून आजी तव भरे भोगे स्थिती वरती जाता आहे जगे. येत ग्रासीसी तू हे न लगे माझ्या जीवी. त्या म्हणून काय म्हणून तर असं घडणार नाही. म्हणून तवा भरे भोगे. हे जगत कशाने भरलेलं आहे? भोगाने भरलेलं आहे. आणि भोगाने भरलेले जगत ताट वाढलेलं असलं तर ते जेवणासाठीच वाढलेलं असतं ना.
मग जेवायला जेवणाचं जेवण तसंच ठेवून देणं आणि त्या माणसाला ताटावरून उठवणं हे योग्य वाटतं का? नाही. तसं आत्ता हे सगळं जगात भोगाने भरलेलं दिसतंय. प्रत्येक जीवाचे भोग सन्मुख आहे आणि मध्येच देवाने म्हणायचं ओ पिक्चर ऑफ. असं असतं का कुठे? तेव्हा मध्ये आधीच नाही तुम्हाला कट करता येत, मग ते सगळं होऊन द्यायचं आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला खुशाल तुम्ही मारा ना लोकांना, पण कधी मारा? हा, हे सगळं संपल्यानंतर मारा ना. म्हणजे जेवढे भोग आलेले तेवढं भोग संपल्यानंतर खुशाल संपू द्या, काय अडचण नाही. कारण हे जग भोगांनी भरलेलं आहे. स्थिती आज वरती जात आहे, जगे आज स्थिती वरती जात आहे. म्हणजे आता जगाची ही स्थिती आहे. आणि कोणती स्थिती म्हणतात तर आता इथं आपण पाहतो तर रणांगणावरचा प्रसंग आहे. म्हणजे कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडवांचं समोरासमोरी सैन्य उभं राहिलेलं आहे. कशासाठी? भोगासाठी. कोणता भोग आहे आता इथे? यातले कोणी मरणार नाहीत असं नाही, काही मरणार आहेत आणि काही जगणार आहेत. देवा तू दाखवलेलं दृश्य असं आहे की सगळेच मरणार आहे, असं कसं काय होईल? आणि शिवाय कोणाला तरी शिल्लक राहून राजसत्ता भोगायचीच आहे ना. कौरव राहत नाही तर पांडव राहत, कोणतरी राहणार आहे. त्यामुळे त्यांना भोग अस्तित्वात आहेत का नाही? हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ हे सगळं काय आहे? अस्तित्वात आहे, अस्तित्वात. आणि आज भोगाने समृद्ध आहे. आणि त्या काळात तुला हे मध्येच कसं काय आठवलं बा की हे बंद करायचं चित्रपट? हां, म्हणून आत्ता संभवनी वाटत नाही असं उत्पन्न केलेलं आहे. म्हणजे अशी स्थिती दिसते मला. येतं ग्रासीसी तू हे न लगे माझ्या जीवी हे न लगे की तू ग्रासीसी, असा अन्वय लागला. माझ्या जीवी म्हणजे माझ्या मनाला असं वाटतंय की हे युक्त नाही. म्हणजे हे नष्ट होणं, आवेळी नसलेले प्रसंग उभे राहणं, तर हे माझ्या मनाला रुचत नाही. तेव्हा कारण काय झालेलं आहे, रुचत का नाही तर त्याचं स्पष्टीकरण अर्जुनाने केलं. म्हणजे माऊली ज्ञानोबरांनी हा भाव काढलेला आहे. अर्जुनाच्या बोलण्याचा हा काय झाला? भाव झाला. म्हणून हिचं नाव भावार्थ दीपिका असं ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव आहे. म्हणजे रणांगणावर बऱ्याच गोष्टी भगवंतांनी ज्या श्लोकातून उद्घोषित केल्या किंवा अर्जुनाकडून, तर त्याच्यात दोघांच्यात एक भावाचा संवाद तसाच शिल्लक राहिला. आणि भावाच्या संवादाला वेळ लागतो. काही वेळेला माणसं अशी पाहत राहतात पण मनात बरेच विचार चालू असतात. म्हणजे दोन माणसं समोर उभे राहिलेली, त्या 2-3 जण आहेत, आपल्या घरातले बसलेत किंवा बाहेरचे काही येऊन बसलेत. मला वाटतं असं बोलायचं, पण मी म्हटलं असं बोलल्यावरती काय होईल, याचा परिणाम काय होईल? तो परत बोलत नाही. याला म्हणतात अंतर्गत भाव. समोरचाही मनुष्य आहे ना, त्यालाही बोलायचं असतं काही, पण तोही विचार करतो की बोलावं का नाही बोलावं. म्हणजे मग तोही नाही बोलला. पण मग त्यांनी केलेले जे पुढच्या क्रिया किंवा एखादा शब्द जो नंतर वापरला, त्या शब्दावरून 2 शब्दांच्या मधला अंतर भावाने जोडलेला असतो. म्हणजे पूर्वी बोललेले शब्द आणि नंतर बोललेले शब्द यांच्यामध्ये कोण आहे? भाव असतो. भावाक्षरांची गाठी, भावाक्षरांची गाठी ती माये ज्ञानेश्वरी. तर माऊली ज्ञानोबरांनी हा संवाद साधलेला आहे. देव आणि अर्जुन तर यांच्यात शब्द संवाद झाला, पण माऊलींनी भाव संवाद केला. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य. आणि हे वैशिष्ट्य तुम्हाला भगवद्गीतेत नाही सापडणार. भगवद्गीतेमध्ये शब्द संवाद दिसते. तर तिथं तुम्हाला जो कोणी वक्ता भाव काढेल त्याचा मोठेपणा असेल, किंवा शंकरानंदीमध्ये असेल, किंवा आणखीन इतर भरपूर टीका झालेल्या आहेत भगवद्गीतेवरच्या, त्याच्यामध्ये त्यांचे भाव आहेत. पण तरीसुद्धा एवढे खोल भाव तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. तेव्हा माऊली ज्ञानोबा भाव काढतात, त्या अर्जुनाच्या चित्तात काय चाललेलं आहे या श्लोकात दिसतात का हो? या श्लोकात दिसत नाहीत. मग आल्या कुठून? तर हा याला भावातून बाहेर काढलेलं आहे. कारण अर्जुनाने असं समोर पाहिलं तर काही सिद्ध नमस्कार करतायत, काही राक्षस भीतीच्या द्वारे त्याला पळून जात आहेत, आणि काही त्याची प्रकीर्त्या काही कीर्ती गाऊन आनंदावर स्वार झालेले असं पाहिलं. पण मग हे सगळं विलक्षण दृश्य आहे सगळं. म्हणजे हे ज्याच्यात सगळं काय आहे वेगवेगळं असतात. पण मग हे घाबरणारे तरी का घाबरतात?
है ना. कीर्ती गाणारे कीर्ती गात आहेत. तर याच्यामध्ये प्रत्येकाचे भोग शिल्लक दिसत आहेत ना. एकाचा घाबरण्याचा भोग दिसतोय, एकाचा आनंदाचा भोग दिसतोय, किंवा दोघांचेही सिद्धांचेही आनंदाचे भोग आहेत तिथे. तर तेव्हा हे माझ्या जीवाला रुचत नाही. तेव्हा संकेते देव बोले. तो देव काय बोले? संकेत करून बोलले. हा, म्हणजे आता इथून पुढे विषय बदलला. म्हणजे संकेते देव बोलले. काय बोलले? अगा दोन्ही सैन्यांचे भरण पुरले. कोणाचं भरण पुरलं? दोन्ही सैन्य. हा, आमच्याकडे भरण आहे, तुमच्याकडे मरण असेल तर मरणही, कारण भरणही वापर त्याचं भरलेलं आहे. अहो भरलेलं आहे ना, तो जातोच आहे ना. म्हणजे आपल्याकडे जुना शब्द बी आहे भरणं. त्याने ज्याचं भरलं तो जाईल, आणि किंवा आपण म्हणतो ज्याचं मरण आलं तो जाईल. दोन्ही शब्दाचे अर्थ जुळून घ्या. तेव्हा आगा आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये भरण शब्द आलेला आहे, काही अडचण नाही. आगा दोन्ही सैन्याचे भरण पुरले किंवा मरण पुरले. दोन्ही सैन्याचं काय पुरलं? मरण, म्हणजे ते मरण आहे. बर, मग ती काय झालं पुढे? ते प्रत्यक्षाची तुझं दाविले. हे अर्जुना, मी तुला दाखवलं नाही का या विश्वरूपाच्या माध्यमातून, की दोन्ही सैन्य काय झाले? त्या विश्वरूपाच्या प्रचंड मोठ्या अशा महाभयंकर मुखामध्ये हे सैन्य गेलेलं पाहिलं नाही का? ते प्रत्यक्षाची तुझं दाविले. ये रे यथा काळे जाण, बाकीचं तू यथावकाश जाणून घे. म्हणजे काय जाणून घे? ज्यांचं मरण पुरलं हेच मरतील का सगळे मरतील? आणि तुझी शंका काय आहे? अहो सगळं जावेळी कसं काय तुम्ही नाश करता? उत्पत्ती स्थिती नाश ही तुझ्या मनातली शंका आहे ना. एकाच काळात एकच राहतं, दोन दोन राहत नाही. आणि तुम्ही तर सगळ्यांना मारून राहिले. मारतो म्हणजे समजा कोरोना आणला मीच कोरोना आणला, आपल्याला ठेवलं का नाही खाली? पण बरेचसे उचलले ना. त्यावेळेला आपण जे घाबरलेलोच होतो ना अर्जुनासारखे. त्यावेळेला घ्या दारा लावून, घ्या दारा लावून, दार लावून घ्या. तर घेतले दार लावून, तोंड बांधून घेतली. अहो पण तुम्ही मारणारे नाही, तुम्ही तोंड उघडी ठेवली असती तरी काही नाही. पण आता बोलाय सोपं आहे, त्यावेळेला अवघड, त्यावेळेला अवघड होतं का? त्यावेळेला म्हणजे पुणे रस्त्याने तिथून जाताना खोकला बी खोकला. आता किती बी खोकतातच ना. आता काय खोकायला कमी आहे का? आता बी लोक भरपूर खोकतात, पण आता कोणी तोंडाला लावत. आता येणारे वर काही काय सांगितलं की माणसं घाबरले. अहो ते जे वर्जन आहे ना ते घेऊन गेलेल्याच आहे. ते त्यांना होऊन गेला त्यांना काहीच नाही होणार. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. कारण जेव्हा घाबरायचं त्यावेळेला तर तुम्ही घाबरायच्या आधीच मरणार. असा काही नियम नाही की घाबरलेलाच मग बिगर घाबरलेला सुद्धा गेला. तर तेव्हा तिथे सुद्धा अर्जुन घाबरला होता का नाही? विश्वरूपामध्ये हे सगळं जगत गेलेलं पाहिलं. त्याने इतकं पाहिलं की तो फक्त तो एकटा शिल्लक आहे आणि बाकी सगळं नाश पावतंय. आता काय करा? आणि मग आपलाही नंबर लागल आता ना मागं पुढं असं. आणि मग ते सांगत असताना देव परत जागेवर आले आणि भगवान वाच असं सुरू झालं मागच्या श्लोकात. मग देवाने अर्जुनाची भीती घालवलेली तशी, पण तरी तो घाबरलेल्या अवस्थेत तसाच होता. कारण त्याने याचं उत्तर मिळालेलं नव्हतं. मनुष्य कुठपर्यंत म्हणून तिथं म्हणलं हा नक्की सुखाने थरथर कापतोय का दुःखाने मला कळालं असं मागं म्हटलं. तर याचं कारण त्याची शंका गेलेली नव्हती. थरकाप नष्ट झाला नव्हता. देवाने सांगितलं अर्जुना तू काय काळजी करू नको. पण काळजी करू नको पण तुम्ही ह्याचं प्रश्नाचं उत्तर दिलंय कुठं? की मी जे सगळं मुखात पाहिलं. अरे तू सगळं मुखात पाहिलं तर ज्यांचं मरण पूर्ण झालेलं आहे, ज्यांचं आयुष्य सरलेलं आहे, जव आयुष्य सरले आहे तर औषध काही नव्हे ते तर एकच उपयोगा जाय परमामृत. माऊलीना नवराने ओवी वापरली. जय आटावे होती जळचर ते डोहा मिळती ढिवर पडावे होय शरीर तवा रोगा उदय अशी ओवी आल्या. जय आटावे होती जळचर मागे सांगितलं तुम्हाला. डोहा मिळती ढिवर. ढिवर म्हणजे कोळी. मासे धरायला कोळी गेला
मासे धरायला कोळी गेला तर कोळ्याने मासे धरून आणले. मग त्या कोळ्या जेवढे मासे धरून आणले समजा त्यांनी 1000 माशांची हत्या केली असेल तर हे पाप कोणाला लागलं? नाही, कोणालाच नाही लागलं. ते आयुष्य संपलं तर कोणालाच नाही लागलं तर मग मासे फुकटच गेले. त्यांचं आयुष्य संपलं. तर माशांचं आयुष्य संपलेलं होतं. ज्या माशांचं ऐका बरं, ज्या माशांचं आयुष्य संपलं तेच मासे जाळ्यात आले. ज्यांचं आयुष्य संपलेलं नाही ते जाळ्यातनं उड्या मारून गेले हॉस्पिटलमधून. हॉस्पिटलमधून बाहेर गेले. ते म्हणजे बस का आलो वर्गातून, आपण तर आपल्याला काहीच नाही, आपला स्कोर संपला. आता कोणाचे स्कोर वाढले? ते जाळ्यात आले त्यांचे. जे जाळ्यात आले ते स्कोर वरून गेले. स्कोर कारण नसताना स्कोर वाढले यांचे. घाबरू तर त्या कारण त्यांचं आयुष्य संपलेलं होतं. म्हणून याची संगती अशी आहे, त्या कोणाला घाबरण्याचं काही कारण नाही, कारण तुम्ही मरेपर्यंत जगणारच आहेत. तुम्ही मरेपर्यंत जगणार आहेत का? रामबाण लक्षात ठेवा किंवा आपण मरेपर्यंत जगणार आहे. आपण महाराज मरणार कधी तर ते नाही सांगतायत, कारण क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तवा आहे ओळ सागा. म्हणूनच पाठकाकड्याला या. म्हणजे ते अभंग म्हणता येतात किंवा का अभंग म्हणल्यावर काय होतं आपल्या लक्षात राहतं की बा हा तुकोबरायांनी आम्हाला हे सांगितलं बरं का, माऊलींनी हे सांगितलं बरं का. हा, देशवेश नव्हे माझा तीरथ आलो, हे आपल्याला काकड्याला आल्यावर लक्षात येतं. किंवा देश हा देश ज्या ठिकाणी आपण राहतो हे आपलं नाही, मग सहज फिरत आलो. आणि आता सत्ता करून बसले. कशावर सत्ता? देहावर सत्ता, घरावर सत्ता, पोरांच्यावर सत्ता, संपत्तीवर सत्ता. कोणाची सत्ता नाही. देशवेश नव्हे माझा सहज फिरता आलो, करू सत्ता कवणावरी कोठे स्थिर राहिलो. काय पुढे म्हणत्या माझा तेही काही सामू कळेलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आता तेव्हा अशा प्रकाराने आपल्याला चिंतन करता येतं. तेव्हा अर्जुनही असंच चिंतन करत होता. तेव्हा देवाने संकेत दिला की अर्जुना, ज्याचं मरण भरलेलं आहे, ज्याचं आयुष्य पुरलेलं आहे, जसं त्या माशांचाही दृष्टांत सांगितला की तसं ज्याचं आयुष्य संपलेलं आहे तेच आता या युद्धात मरणार आहेत. आणि खरं तसंच झालं का नाही हो? कृपाचार्य मेले का नाही? कृपाचार्य शिल्लक राहिले. भीष्माचार्य गेले. भीष्माचार्य तर गेले ना, युद्ध संपल्यानंतर गेले, पण तिथपर्यंत ही शिल्लकच राहिले. त्याच्यानंतर ते म्हणले आता मला जगण्याची काही इच्छा नाही, म्हणून मग गेले, कारण इच्छावरणी होते ते. द्रोणाचार्य युद्धात गेले, आत युद्धातच गेले. 5 पांडव युद्धात वाचले. वाचले म्हणजे वाचवलं, देवानेच वाचवलं. आणि त्यांना वाचवलं याचं कारण देव तरी काय वाचवतात, पण ह्यांचं आयुष्य शिल्लक होतं. कोणाचं? कारण त्यांचं जर आयुष्य नष्ट झालेलं असतं, संपलेलं असतं, तर पांडव सुद्धा युद्धात गेले असते किंवा त्याच्यातलं कोणाचं. म्हणून जसा डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्टवरती असते, कोणताही प्रॉडक्ट तयार होत असताना त्याच्यात काय राहते, त्याच्यावर उत्पन्न तर करणं आधी डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पन्न झालेल्याची तारीख, तो पदार्थ किती, त्याच्या अगदी वेळ सुद्धा असते. म्हणजे दुपारी 3 वाजता त्या पदार्थाची काय झाली, उत्पत्ती झाली, मॅन्युफॅक्चरिंग. आणि नंतर त्याच्यानंतर त्याचं काउंटिंग की त्याची एक्सपायरी किती आहे. आता लौकिक पदार्थाची एक्सपायरी अन्न आणि काय म्हणतात त्यांचा विभाग तो आहे ना, त्यांचे त्यांनी ठरवलेल्या नियमाप्रमाणे प्रशासन मग त्याच्यावरती त्याच्या पद्धतीने त्याचं नियोजन होतं. जशा तुम्ही निर्माण केलेले ब्रेड किती दिवस चालतात? 2-3 वर्ष. 2-3 वर्ष नाही, त्याच्यात 3-4 दिवस असं उघडं ठेवलं की खलास होऊन जातात. पण त्यांना व्यवस्थित जर ठेवले तर एक 10 दिवसाची 12 दिवसाची काहीतरी किंवा 15 दिवसाची असेल, त्याच्यावर पाहून घ्या खाणार आहे. नंतर किंवा असेच पदार्थ झाले
त्याच्यानंतर तुमच्या ॲलोपॅथिकच्या गोळ्या वर्षभरापर्यंत व्यवस्थित राहतात. तेच आयुर्वेदाचे प्रॉडक्ट 3-3, 4-4 वर्ष त्यांना एक्सपायरी नाही, म्हणजे जास्त काळ टिकतात. तसेच प्रकार आहेत. काही प्राणी लवकर मरतात, बैल लवकर मरतात, म्हणजे त्यांना 17, 18, 20 वर्षापर्यंत 18-20 वर्षापर्यंत बैलाचं आयुष्य राहतं. माणसाचं आयुष्य 100 पर्यंत, 100 नाही पर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये कुठे एक मध्ये आधी होतील. कारण प्रत्येक प्राण्याचं असंच आहे. काही आता इथे यंदा ते आपल्याला हे दिसलेच नाही हो, पाऊस एवढा जोरदार आला ना त्याच्यातच ते मेले. पण ते किडे जे येत होते ना, नाही फार थोडे दिसत आहेत अजून, कारण ते फार मोठ्या संख्येने प्रचंड उत्पन्न होतात. ज्या दिवशी पहिला पाऊस पडला ना त्या दिवशीच रोडवर फिरत होते पकाडा म्हटले की. बरं ते एरवी कधीच नसतात, वर्षभर नसतात ते. वर्षभर बी पाऊस झाला तरी नाही उत्पन्न होत. पण केवळ सुरुवातीच्या पहिल्या पावसानंतर मध्ये जो एक उत्पत्तीचा कालावधी उत्पन्न होतात. पंख तरी काय बसवलेत त्यांचे तकलादू, चायना मेड, आणि ते असे उडल्याबरोबर गळून पडतात. लगेच ते खाली असे चालायला लागतात, अशी आळी टाईप राहतात. पंख गेले की त्यांचं उडणं बंद होतं आणि मग खाली आले की त्यांना टिपणारे प्राणी ते खाऊन टाकतात लगेच, किंवा ते तसेचही मरतात. तर तेव्हा अगदी 2-4 तासामध्ये, 4 तासात, 1 तासात बालपण, दुसऱ्यात लगेच त्याच्यातच धरावं लागेल ना तुम्हाला. ते दिवसावर नाही मोजावं लागल्या, तिथल्या त्या मिनिटावर तुम्हाला बालपण, तरुणपण, म्हातारपण आणि मरण या सगळ्या एकदम त्याच्यातच. किंवा 6 अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यती एवढ्यातच होऊन जात आहे. चला, तेव्हा अर्जुनाच्या डोक्यामध्ये असं होतं की हे सैन्य सगळं चाललं, मी बी चाललो, पण तू घाबरू नको, कारण आगा दोन्ही सैन्याचे भरण पुरले. हे खरी गोष्ट आहे, ते प्रत्यक्षाची तुझं दाविले. येर यथा काळे जाण, बाकीचं तू सावकाश जाणून घे. काय जाणून घे? हा संकेत तव अनंता, वेळ लागला बोलता. तेव्हा अर्जुने लोक मागुता देखीला यथास्थित. म्हणजे ज्या वेळेला भगवंताला बोलायला उशीर लागला, अर्जुनाला भाव जाणायला उशीर लागला, तोपर्यंत बरंचसं पाणी निघून गेलं होतं. म्हणजे अर्जुनाच्या डोक्यात बरेच विचारधारा आली आणि ती विचारधारा माऊली ज्ञानोबा यांनी रेखाटन केली की अर्जुनाला जे चित्तात भाव झाला की मग आता सगळेच मारणार आहे. अंग अजून त्याचं मुख्य जे आहे ते थरथर कापणं बंद झालं नाही. थरथर कापणं बंद व्हायला पाहिजे होतं, पण का नाही झालं? तर सगळेच जाणार आहे, ही भीती कायम राहील. इथे आता परत भाव असा काढला की सगळे जाणार असे नाही रे, काही जाणार. काही जाणार म्हटलं तरी भीती गेली, कारण मग त्याच्यात आपण काही मध्ये सूट आहे ना. ज्या वेळेला पहिल्यांदा कोरोना डिक्लेअर झाला ना त्यावेळेला असे म्हटले कोणीच वाचणार नाही, कोणीच वाचणार नाही. आणि नंतर लक्षात आलं की मृत्यूचा दर फारच कमी आहे, म्हणजे 4-5% जातात. कारण आपला नंबर कशात लावला आपण? 5%. 5% नाही, 95%. प्रत्येक मनुष्य आपला नंबर कशात लावतो? 95% लावतो. म्हणजे 95 वर्षाचा असला तरी सुद्धा नंबर कशात लावतो? हे वैशिष्ट्यच आहे माणसाचं. कारण कोणालाही मरणप्रिय नाही. या काय हो, लगेच मारता काय तुम्ही आम्हाला? कोणाला मरणप्रिय नाही. मरणप्रिय नाही, पण मरण आल्यावर ते प्रिय अप्रिय करत नाही. म्हणजे त्याला काही स्वैरसूतक नाही, कोणालाही उचलता येते. पण मग तोपर्यंतची अवस्था असते. कारण त्याच्यातला मुख्य भाग असा होता की भोगाने सगळं समृद्धी असताना हे मधीच देवा तुम्हाला कसं काय वाटलं की याचा नाश करावा? तर भगवंतांनी सांगितलं मी नाही नाश करणार, ते त्याच्या कर्माच्या गतीनुसार नाशाला जाईल. जसा म्हणजे कर्म, मग मी नाश करणार नाही, तर त्याच्या गतीनुसार जाईल. आजपर्यंत आपण एवढे राजे रजवाडे होऊन गेलेले, राहिले का कोणी नाही. पण ज्या काळात ते असतात त्यावेळेला त्यांचा भाव असाच असतो की आम्ही आता इथले कायमचे वतनदार, असं त्यांचा भाव असतो. आपला नाही तसा. आता आपला आहे का असा? आता माग जेवढे होऊन गेले
आपण जेवढ्या कथा पुराणामध्ये आहेत तो हे सगळे होऊन गेले म्हणून पुराणात झाले ते. त्यांच्या गोष्टी पुराणात का आल्या? होऊन गेले. म्हणून अण्णा म्हणायचे मरक्यांच्या. मरक्यांच्या कथा काय ऐकाव्यात? मरक्यांच्या म्हणजे मेलेल्यांच्या गोष्टी. ते पुराणात कोणत्या गोष्टी सांगितल्यात? वास्तवातली गोष्ट सांगा ना, आपली गोष्ट सांगा ना. तर तुम्हाला आम्ही वास्तव गोष्ट सांगतो. हा, तुमची वास्तव गोष्ट अशी आहे की तुम्ही न मरणारे, आणि आपल्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक मरणारे आणि एक न मरणारे, या दोघांचं मिश्रण आपल्यामध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यात तुम्ही जो मरणारा पदार्थ आहे त्याला मी असं म्हणता, आणि जो अमर पदार्थ आहे त्याला टाकून दिलेला आहे. कारण त्याचं दृष्ट समोर सन्मुख दर्शन होत नाही. म्हणून मरणाऱ्या पदार्थावर ज्याने आश्रय केलेला आहे तो मनुष्य भीतीने ग्रस्त आहे. नाहीतर मरण्याची काही नाही. कोणाला भीती वाटते का इथं बसणाऱ्यांना? तुम्हाला भीती नाही ना वाटत कोणाला? नाही, मग काय अडचण नाही. नाही नाही, आल्यावर काय भेटतो तेव्हा रडू बिडू नका बरं काय. नाही तर महाराज बघा आता काय करायचं. तर नाही, इथे बसल्यावर तसं होतं माणसाला. जे कोणी इथे बसतात ना त्यांना इथे बसल्यावर तरी भीती वाटत नाही. पण इथे बसल्यावर भीती नाही वाटत म्हणून काय भीती गेली का? तर याचं कारण तुम्ही जो पदार्थ नश्वर आहे, नाश पावणारा, त्याला धरून राहिलेले. आणि भीती कशात असते? नश्वर पदार्थाच्या नाशात भीती दडलेली. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. आम्हाला धन गेलं तर चिंता आणि देह गेला तर तरी चिंता आणि भीतीने ग्रस्तच आहोत ना. बरं, ते जाणार आहेत हे नक्की. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की मागचे राजे रजवाडे सगळे गेले. 18-12 वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. पण ते जरी समजा गोपीचंद राजाची कथा सांगितली त्यात, गोपीचंद राजा राहिला का आत्ता? नाही. बरं, ज्या नवनाथांना तो शरण गेला, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ यांचेही अवतार येथे नाही उरो आले अवतार. हे जीव किती, त्या जीवांचा तर काय म्हणणं आहे. म्हणजे ज्यांच्याकडे मुबलक आयुष्य होतं तर त्यांचं हे आयुष्यही संपलं. ते सगळे गेले. मग सगळे गेले तर त्याच्यात आपलाही नंबर आहे. आता आपल्या असे उत्पत्ती झालेली आहे. कोणाचाही याच्यातला कोणताही, जसे आपल्यातले 2-4 गेले का नाही एका वर्षात. जसे कांबळे नाना गेले, आमचे ते गंगावणे काका गेले. खालच्या आपल्या हरिपटाला कायम राहायचे बरं का, पाठाला ये पेन्सिल कायम असायची आणि ते असे पेन्सिलने सारखे लिहित राहायचे. गंगावणे काका, कांबळे नाना, मगर साहेब, साळवी मावशी. आता साळवी मावशी त्याच्या आधी घेते, 1 वर्ष होऊन गेलं त्यांना, पण तरी आता आपण मध्ये वर्षच राहतं साजरं केलं. म्हणजे हे 4 गेले, पण 4 नाही, किती बी गेले. 4 आपल्या लक्षात आहेत तेवढे गेले. अजूनही कोणी असेल जवळपासचे आणखीन गेले. शिंदेताईंचे हे गेले ना, शिंदेताईंच्या सासूबाई का, सासूबाई. आणि अजून कोण? ह्यांचे सासरे गेले. म्हणजे घरातलेच लवकर आठवत. तर म्हणजे असे. पण आता ते काय हरिपाठाला नव्हते, त्याच्यामुळे आपला त्याच्याशी साई जास्त हे नाही राहत. त्याच्यामुळे मग तसे तर किती बी प्रत्येकाच्या घरात कोणतरी गेलेलंच आहे. तर तेव्हा अशा प्रकारचा भाग असतोच. पण हे सगळे गेले, पण ते ज्या काळात असतात ना त्या काळात आम्ही अखंड आहोत अशा प्रकारची विचारधारा कायम राहते. म्हणजे आत्ताही आपली तीच विचारधारा. आपण उद्याचा दिवस आपलाच आहे असं गृहीत धरून चाललेलं आहे. उद्याचाच नाही. मी नेहमी सांगत असतो की अगदी 95 वर्षाचा काठी टेकवत आला तरी तो म्हणतो 25-30 वर्ष कसावी काढी. म्हणजे अजून 25-30 वर्ष माझी कसावी काढेल. काय कसा काढतील तो, कारण त्याला तर माहीत नाही पुढचं काय आहे ते. पण याचंच कारण असं आहे की आत्मा अमर आहे आणि देह नश्वर आहे. या दोन्हींच्याचा ज्या वेळेला पृथक्करण करता येईल त्यावेळेला तुमच्या पाठीमागची भीती चिंता बाहेर पडेल. अर्जुनाची चिंता गेलेली दिसते. कारण हा संकेत तव अनंता वेळ लागला बोलता तव अर्जुन
लोक मागुता देखाला यथास्थित. देवाला सांगायला थोडासा वेळ लागला असं म्हणा, किंवा चित्तात भाव उत्पन्न व्हायला वेळ लागला. पण एकदा अभिप्राय समजला. कोणाला? अर्जुनाला. मग तो यथार्थ जाणायला लागला. म्हणजेच तो चित्तवृत्ती शांत झाली. मनुष्य शांत आहे ही त्याच्या वृत्ती दाखवत असते. त्याची जर वृत्तीमध्ये अशांतता असेल तर तो त्या माणसाला काही सुचत नाही. न सुचणं हे अशांत वृत्तीचं काम आहे. आणि शांत वृत्ती असले की मग ती व्यक्ती सुखाकार दिसते तुम्हाला. म्हणजे एकदम शांत बसले, काय त्याच्यामध्ये का वाले फार निवांत आहेत. हो निवांत आहे. निवांत आहे म्हणजे वृत्तीमध्ये विक्षेप नाही आणि वृत्तीमध्ये फालतू विचार नाही, तर तो मनुष्य निवांत. ज्याच्या वृत्तीत फालतू विचार आलेले असतात, फालतू म्हणजे कुठलेही विचार ते ग्रस्त झालेले आहेत, तर तो मनुष्य आपल्याबरोबर नीट बोलत नाही. त्याच्याकडे घरी जरी गेलं ना तरी त्याचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. आणि मग ते म्हणायचं बरं येऊ का, बरं या, कारण त्यालाही आपल्याला काटवायचं असतं. कारण त्याची वृत्ती कशाने व्यापलेली, विचारांनी अन्य व्यापलेली. पण मग तोच व्यक्ती शांत असेल का, बसा ना तुम्ही तर कधी येत नाही, काही बोलले बी नाही, लगेच चालले का, म्हणजे याचा अर्थ ती व्यक्ती काय शांत आहे. पण मग आता काय बोलण्यासाठी, एक तर वारकरी असतील तर देवाविषयी बोले, देवाला सोडून बोलायचं नाही. देवाला सोडून बोलतो तो वारकरी नाही. म्हणजे तुमच्या घरी बी आला आणि महाराज आले आणि प्रपंचाच्या गोष्टी सांगत असतील तर ते समजून घ्यायचं हे महाराज नसले पाहिजे. कारण काय, तो बोलतो कशाविषयी, म्हणून देवाविषयी बोला. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंती परस्पराम कथयंतश्च माम नित्याम तुष्यन्ति च रमन्ति च. अर्जुनाच्या चित्तामध्ये सुखाकार वृत्ती झाली. मग म्हणत असे, देवा तू सूत्री विश्व लाघवा, जग आला मा आघवा पूर्वस्थिती पुढे. म्हणजे देवा तू सूत्री विश्व लाघवा, तो सूत्रा, तू विश्वाचा आघव्या विश्वाचा सूत्रधार आहेस. अर्जुन काय म्हणतो, देवा तू काय आहेस, विश्वरूपी हे जे नाटक चाललेलं आहे, जगत हे एक नाटक आहे आणि हे सगळं नाट्यगृह आहे संपूर्ण. आणि त्याच्यातले तुम्ही आम्ही हे पात्र आहोत. हे तुम्हाला खरं वाटतं का? तुम्हाला असं वाटतं हे नाटकच काय महाराज, हे तर वास्तव सत्य आहे. आमची घरं आहेत, आमचा मुलगा आहे, आमची मुलगी आहे, आमचे नातलग आहेत, नातवंड आहेत, हे सत्य आहे का नाटक आहे? नाटक. आता त्याच्यातले प्रत्येकाचे रोल वेगवेगळे आहेत आणि भिन्न आहेत, कारण त्याच्यातल्या कथा भिन्न आहेत. प्रत्येक घरातली कथा भिन्न आहे, म्हणून त्याच्यात त्या कथेतले असणारी पात्र त्याला अनुसरून वागतात. म्हणजे प्रत्येक घरामध्ये असलेल्या व्यक्ती त्या त्यांच्या घरातली जी कथा चाललेली त्या कथेला अनुसरून त्यांची ॲक्टिंग होते. आणि मग त्यांची ॲक्टिंग त्याला व्यष्टी दृष्टीने म्हणा एका घरामध्ये, आणि नंतर तेच आता तुम्ही इथे येऊन बसले, बरोबर आहे का नाही? समष्टी ॲक्शन आहे. म्हणजे इथं सगळे काय झालेलं आहे, समष्टी. एक जण प्रवचन सांगतोय, दुसरे ऐकतायत, आणि हे दृश्य कोण पाहत आहे? देव पाहतो. या सगळ्या दृश्याचा द्रष्टा देव आहे, ज्याने हे जगत निर्माण केलेलं आहे, त्याने त्याच्यासाठी निर्माण केलं. तुम्ही ज्या वेळेला टी व्हीचं बटन ऑन करता आणि टी व्ही समोर बघा, ते म्हणते काय हो आता काय पाहत, आता मोकळा वेळ आहे मला, 3 तास काहीच नाही आणि माझ्या आवडीची माहेरची साडी लावली, आता ते लगेच माहेरची साडी बघा, लय दिवसापूर्वी पाहिलं होतं बरं, मग आता मी ती परत पाहतो असं तर म्हणायला लागली. माहेरच्या साडीचा आमचा काय संबंध आहे? ते जाते ते पाहायला लागले तर चित्रपट पाहायला लागले. हां, ते फार झालं. आता एकदा मनुष्य त्या चित्रपटात गेला की तो अगदीच रमून जातो. हो असं झालं होतं, असं त्या डोक्यात बाकीचं सगळं निघून जातं आणि तो त्याच्याशी इतका एकरूप होऊन जातो ना, इतका एकरूप झाला त्याच्याशी की तो रडायला लागला. आणि रडाय का लागले? तुमचं कोण गेलं हो? आमचं कोण नाही गेलं, पण बघा ना किती ताण आहे, कोणाला त्रास आहे, त्याच्यातल्या पात्राला. आता ते पात्र तरी काय हो, कल्पित पात्र आहे. म्हणजे त्याच्यातलं पात्र कल्पित आहे, पण त्यांनी असं हुबेहूब वटवलेलं आहे. त्या पात्राला शाबासकी तेव्हाच द्यायचं की समोरचा जर रडला तर.
नाटकामध्ये हे विशेष आहे बरं. तुमचा पात्र किती हुबेहूब झालं याच्यावरती अवलंबून आहे. तो समोरचा असा रडला, वा वा वा, काय भाव निर्माण केले बा यांनी. बरे, काही नसलेल्या ठिकाणी असलेलं उत्पन्न करणं हे मायेचं काम, आणि तेच आमच्या जीवनात आज मायेने तयार केलंय. म्हणजे का हो, नाही पोराचं दुखतंय, पोराचं दुखतंय, मग तुमचं तोंड वाकडं का झालं? माया झालं का नाही ते? ते म्हणले आमका जे ज्याचं प्रिय असतो, ज्याच्यावरती जास्त प्रेम असतं आणि त्याच्यावर इजा झाली त्याला, आता त्याच्यात इजा आहे ते प्रसंग काला आहे, कर्मानुसार याच्यानुसार, आणि चित्रपटात लेखन जसं झालेलं आहे तसंच असतं. म्हणजे नाटकात काम करणारी माणसं स्वतंत्र नसतात. तर त्या आपल्या मनाने काही बोल आणलंच धरून त्याला, आपल्या मनाने नाही. तुला काय दिलेलं आहे तिथं, पात्र कसं दिलेलं आहे तसं, म्हणजे त्या नाही तर तो दिग्दर्शक आहे त्याला काढून टाकेल. म्हणजे हे तर तू काय तुझ्या मनाने तुला हे सांगितलंय का? त्यावेळेला हेच बोलायचं, मी नाही पाया पडणार त्या राजाच्या. हा, तुला पाया पडावं लागेल, कारण तुझं काय आहे तिथं भूमिका वटवायला लागतात. का हो, आपल्या जीवनात आपण भूमिका वटवू राहिलो तर अगदी सत्यत्वाने वटवत आहे. मी तुम्हाला अगदी धन्यता देण्यासारखे आहे याच्यामध्ये. तुम्ही खरोखर अगदी सत्यत्व जीव टाकून भूमिका करताय, हे मला फारच म्हणजे हो. तर हे अगदी धन्यता देण्यासारखेच का नाही तुम्ही? तुम्हाला काय वाटत बी नाही असं मी काय आता तुम्हाला म्हणजे त्याच्याशी तो एकरूप झालेला आहे. आपला विषय असा होता की तुम्हाला दुःख का लागतं, तर तुम्ही त्या भूमिकेशी काय तद्रूप झालेले आहेत. आणि हे काय आहे, नाटक आहे. आता वास्तव खोट्या नाटकाकडे चला, जीवनाचं नाटक बंद करू आपण. खोट्या नाटकाकडे गेलं तर खोट्या नाटकात असं लक्षात येतं की समजा हरिश्चंद्र राजा, तारामती, पुत्र रोहिदास, आता नाही नाटक राहिले पण जुनं नाटक सांगितलं तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये मग ते तारामती म्हणजे त्याच्या हरिश्चंद्र राजाची, नंतर तो डोंबिया तिच्या घरी ते, मग त्याच्याकडे तो पाणी वाहणारा हरिश्चंद्र, त्यांचा पुत्र रोहिदास. आता त्याच्यामध्ये त्या प्रत्येक पात्राचे हाल दिसतात. हाल आहेत का नाही? किती हाल आहेत त्यांचे. पहा ना, त्या हरिश्चंद्र राजाने स्वप्नात दान दिलं ते विश्वामित्राला. पण त्याच्या एवढे सत्य होते बरं का, सत्यवाद पूर्वीचे लोक. स्वप्नातले दान, आता जागृतीतले नीट द्यायला. स्वप्नातले काय आपलं कधी ठरलंच नव्हतं. कारण कलियुगाचा महिमाच आहे हा. त्या मग हरिश्चंद्र राजा तारामतीला त्रास झाला का नाही, दुःख भोगावं लागलं का नाही? नाटकातल्या म्हणतो मी, एक नाटकातल्या त्याला पुष्कळ त्रास झाला का नाही पात्राला? त्या भूमिका केली तिने ना, भूमिका केली. तो असा दाखवत असतो की मला किती त्रास आहे. म्हणजे हरिश्चंद्र राजाची भूमिका करणारा हा दाखवत असतो की किती त्रास आहे, आणि वास्तवात तो आतून हसत असतो. बघा ना, आपले लोक कशी आता रडायला लागली, आपण लोकांना रडवलं का नाही म्हणून तो आतून हसतो आणि बाहेरून दाखवतो. याला नाटक म्हणतात. आता तुम्ही आतून रडता आणि बाहेरून दाखवता. आतून रडता, उलट फक्त उलट करायचं. काय झालेलं आहे, तुम्ही वास्तव काय करायला पाहिजे. मग मुक्त पुरुषाची ही गोष्ट आहे. पहा, मुक्त पुरुष बाहेरून दाखवतो आणि आतून हसतो, आणि जीव आतून रडतात आणि बाहेरून आमचं लय चांगलं चाललंय, आमचं बरं आहे, बरं आहे का हो, आमचं बरं आहे, बरं आहे. पण त्या बरं शब्दालाच बरं नसतं. खरं काय त्यालाच माहिती काय आपल्या बरे कोण बोलले फार आयटीत बोलतात ते. कसं काय चाललंय, हो बरं आहे, हो काय काय केली भाजी, आता काय जेवलेलंच नाही सकाळपासून, सांगून टाकतो काय. असे सगळे जीवनाचे नाटक आहे. पण वास्तविक पाहता या जगाचा सूत्रधार कोण आहे, तर त्याने हे जगत नाटक रूपाने उभं केलेलं आहे. त्याच्या नाटकात त्यांनी ओरिजिनल पात्र टाकलेले आहेत.
आता आम्हाला नाटकात तरी डुप्लिकेट टाकावे लागतं, कारण नाटकच डुप्लिकेट रचलेलं राहतं आणि त्याच्यात तर त्याने हे तुम्हाला मला सुद्धा इथे पात्र म्हणून बसवलेलं आहे. कशासाठी? सांगायला. आणि मग ते म्हणजे की कसं काय सांगतायत पाहू बरं. तर हे आहे. आणि मी अहंकार धारण केला. आपण कसं काय सांगितलं बरं? लिहायचे जगतापच्या नावावर लिहून टाक त्या प्रवचनातलं काय आहे. पुण्य तरी येईल किंवा पाप तरी येईल. आणि याचा मी करता होतो, काही कारण नाही. मी पुण्य आणि पाप या दोघांच्याहून भिन्न आहे, वेगळा आहे. याच्याशी माझा काही संबंध नाही, कारण हे एक नाटकातलंच काम आहे. तुम्ही जसे ऐकता ही एक पात्रच आहे. पण आम्ही प्रवचनाला गेलो होतो आणि मग पुण्य होतं तेवढंच. एकादशीला प्रवचन असतं ना, दररोज जाऊन ऐकावं. एकादशीला म्हणजे एकादशीला ऐकावं, दररोज नाही. त्याच्यामुळे काय होतं? पुण्य होतं. आणि मग हे पुण्य कोणाच्या नावाला लिहायचं? पुण्य होतं म्हणणाऱ्याच्या ना. जे म्हणतं काय दररोजच चाललंय, दररोज चिंतन ऐकतो, दररोज ऐकतो आणि सगळं देवाला समर्पित करून टाकतो, आपलं काही नाही. तर तिथे पाप पुण्याच्या पलीकडे. तर ते म्हणून ते जीव खरे या जगतामध्ये जीवन जगतात की जे मुक्त महात्मे आहेत आणि किंवा मुक्ततेने वागतात. म्हणून जगताला नाटकाप्रमाणे पहा, म्हणजे दुःख जाईल. काय भाव निघेल तुम्हाला? जगत हे काय आहे? नाटक आहे. त्यांच्यासमोर वागताना तसं वागा. फार दुःखी झालो, आम्हाला फार दुःख आहे. दुःख काही कारण नाही, कारण तुमचा कोणाची न घडे संबंध, काही संबंध नाही कोणाचा कोणाशी. एकाच जीवनात माणसं एकत्र आलेले असतात, एकाच जीवनात. म्हणजे आपल्या घरामध्ये जे असतात 5, 6, 10 काही टकोरी, तर हे सगळे प्रारब्धाने एकत्र येतात. पुढच्या वेळेला म्हणजे काय प्रमाण पुत्र पत्नी सहोदरा माय बाप गोताचा पसर मिळती काष्टे लोटता पूर आदळे दूर होती खल्लाळे. तुकोबराय म्हणतात जसे नदीला पाणी आल्यावर ते बऱ्याच अशा लाटात लाकडं वाहत येतात आणि मध्ये जर काय अडथळा असेल तर गुंतून बसतात. गुंतली तिथं 5-6 लाकडं गुंतली. 5-6 लाकडं गुंतली कुठपर्यंत? जोपर्यंत लाट आली नाही. लाट आली की ते लाकडे ते तिथून निघतात आणि पुढच्या प्रवासाला निघून जातात. पण जोपर्यंत राहतात तोपर्यंत माझा पोरे आहे, माझी बायको आहे, माझं नातवंड आहे, आमची जागा आहे, आमचं घर आहे, याला म्हणायचं जागा. पण एक मृत्यूचा झटका आल्याबरोबर सगळे निघून गेले. एक गेला तर कुटुंबाचा त्याग. सगळ्या जायची काय गरज आहे? तो एक जर गेला की सगळ्या कुटुंबाचा तेवढा त्याग. आपण त्या कुटुंबातून गेलो तर आपलं घर राहिलं का? काही संबंध नाही, कोणाशीच नाही राहिलं. पण हे कुठे जातात मग? पुढच्या प्रवासाला. आपण असे युगानुयुग अनेक घरात, कुटुंबात, देशात, पृथ्वीवर अनेक पृथ्व्यामध्ये वस्ती करून आज माधवनगरला आलेलो. हे सगळं फिरून आलो इथे आणि आत्ता केडगावमध्ये येऊन आपण इथे एक मृत्यूचा झटका येईल, निघून जाईल. ते म्हणले कुठे हो पुढच्या वेळेला? म्हणजे आफ्रिकन कंट्रीज. काय सांगता येत नाही बाबा कोणाचं काय होईल ते. कुठल्या एखाद्या अरण्यात एखादा कीटक आणि जीव झाला, कारण वागतातच तसे. ज्याला हे मानवी शरीरात जर नाही कळालं, आपला क्षण वाया नाही गेला पाहिजे. कारण मग याच्यातून ते काय केलं पाहिजे? हरिभक्ती केली पाहिजे. मरेपर्यंत हे जीवन आहे ना, ते केवळ भक्तीसाठी समर्पित करावं. म्हणजे जितकं चिंतन करता येईल तेवढं चिंतनामध्ये. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, तो सूत्री विश्व लागवा, जगाला आगवा पूर्वस्थिती पुरती. संपूर्ण जगात तुझ्या या सांगण्यामुळे, म्हणजे तू काय आत्ता बोलला ना, आश्वासनाने काय झालेलं आहे? पूर्वस्थितीवर आलं. जगत पूर्वस्थितीवर आलं का? अर्जुन पूर्वस्थितीवर आला. पण बोलताना असंच आहे, सगळं जग घाबरलं. जग घाबरलं का? हा घाबरला. आणि आता पूर्वस्थितीवर कोण आलं? माग सुद्धा असाच विषय आलता. त्यावेळेला म्हटला काही नाही, सगळे लोक भयभीत झालेले आहेत, देव भयभीत झालेले आहेत, महामारी प्रवर्तली असं म्हटलं होतं ना माग. मग त्याच्यामध्ये सगळ्यांना दुःख होत आहे असं अर्जुनाने पाहिलं. सगळ्यांना दुःख केव्हा होतं? जो मनुष्य दुःखी असतो तो जगाला दुःखी पाहतो, आणि जो मनुष्य सुखी असतो तो जगाला सुखी पाहतो. जर मीच दुःखी असेल ना, म्हणजे का हो, सगळ्या लोकांच्याकडे फार दुःख आहे आता, आणि सगळे लोक फार दुःखात आहेत, कोणीच सुखात नाही.
असं कोण पाहिलं, कोण म्हटला? जो दुःखी येतो दुःखी येतो. आणि तुम्ही आनंदी आहे, तुमच्या चेहऱ्यावर इतका आनंद ओसंडून वाहतोय आणि तुम्ही लोकांकडे पाहता तर तुम्हाला दुःखी माणूस सुद्धा सुखी वाटतो. मानसोपचार तज्ञ आहे मी. म्हणजे ही भूमिकाच अशी आहे, तुम्ही सुखी आहात तर जग सुखी आहे, तुम्ही दुःखी आहात तर तुम्हाला जग दुःखी वाटते. तुमचं काय दुखत असेल तर तुम्हाला सगळ्याच लोकांचं दुखतंय का काय असं वाटतं. आता व्यवस्थित चालले का नाही रस्ते, काव लंगडत चालले. आता कुठं मला काहीच नाही होते, तुम्ही लंगडत काव चालले. तर मी चालतोच असा. तुम्ही दुःखी आहेत का? नाही. पण आपली अंतर्गत भूमिका आहे ना, ते दुःख आणि सुखाला बजावत असते. आणि एका व्यक्तीचं त्या व्यक्तीने आपल्या जीवनाकडे पाहिलं, तुमच्या लक्षात येऊन इथे कोणाचा विषय चालला? अर्जुनाचा. ते म्हणतो सगळे लोक आता सुखी झाली बरं का, आणि दुःखी झालतीच कधी? जगा अहो, ते तर रणांगणावर उभं असलेलं सैन्य सुखात होतं का दुःखात होतं? ते त्यांच्या स्थितीत होतं. आणि अर्जुन फक्त पाहत होता, कारण अर्जुनाने विश्वरूप पाहिलं. परी पडली या दुःख सागरी, तू काढीसी का जयापरी. हे ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे. हे श्रीहरी, मी तुझी कीर्ती आठवतो, कारण तू या विश्वाला दुःख सागरातून बाहेर काढतो. हाही त्याच्या चित्तातलाच भाव झाला. देव हा तसाही पूर्वी काय आहे, तो ज्या काळात उत्पत्ती केल्यानंतर जगाची स्थिती असते त्या काळात काही दुःखी काही सुखी असतात, काही भक्त असतात, काही अभक्त असतात, काही दैत्य असतात, हे तर ठरलेलंच आहे. काही देव असतात आणि त्यांच्या मानसिक भूमिकाही ठरलेल्या असतात त्या जगतातल्या. इथे बसणाऱ्याच्या प्रत्येक चित्तात काय काय उलाढाल चालली बरं आता? तुमच्या चित्तात काय काय उलाढाली चाललेल्या आहेत त्या पहा. त्याच्यावरून असं लक्षात येईल, सगळ्यांच्या चित्तात तुम्ही डोकून पहा की कोणाच्या चित्तात काय काय चाललेलं आहे. तर त्यावेळेला असं लक्षात येईल की प्रत्येक माणसाच्या चित्तात वेगवेगळी उलाढाल चालली आहे. ही त्याची वैयक्तिक भूमिका असते आणि ती भूमिका तो मनुष्य जगत राहतो. इथे अर्जुन सुद्धा तेच जगतंय की देवा तो आमच्यावर फार कृपा केली, असं काही म्हणतातच ना हो आमचे सकाळी भक्त. घंटा वाजली देवा काय सुखात राहू दे, अच्छा म्हणजे आमच्यावर कृपा केलेली तू, असा म्हणतो. काय त्या रस्त्याने चालले वाटतं हे मंदिरात, त्यांना काय देणं नाही घेणं नाही. ते म्हणजे बाबा उचलले तर परत चालले, हे कुठे चाललेले असते ते म्हणजे काय नाही, ते जगतापला काही काम नाही. तिथं जाऊन बसले असतील आपल्या इथं काय पोथ्या वाचतात म्हणजे, त्यांना ग्रंथ बी काळा म्हणजे पोथ्या चालू त्याला. तर तेव्हा त्याला खायला पाहिजे, खायला पाहिजे. खाल्लेला नाही तर मग आता काय करा. परी पडेल या दुःख सागरी, तू काढीलसी का काढीसी का जयापर. हे देवा तू दुःख सागरात पडलेल्यांना जसा वर काढतो, ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे. ते तुझी काय करतायत? कीर्ती करतात. तुम्ही आहेत का नाही त्यातले? तुम्ही देवाचं भजन करता का नाही? पाठक आकड्याला येता, पाठक आकड्याला देवाचं भजन केलं, आता थोड्या वेळाने 8 वाजता येताल, काय करायचं? भजन करायचं देवाचं. ते म्हणले काय करता हो तुम्ही? देवाची कीर्ती गातो आम्ही. तो कसा आहे? मग त्याचं नामाचं वर्णन, रूपाचं वर्णन, भजनातून, अभंगातून, स्वरूपातून, जसा अभंग लागेल तसं चिंतन. आणि मग हे काय करतो आम्ही? देवाचं कीर्ती, प्रकीर्ती. मूळ श्लोकामध्ये काय शब्द आलेला आहे? असा शब्द मूळ श्लोकातला शब्द आहे बरं का. काय श्लोक होता? जगत प्रहृष्यत्य अनुरज्यते. अनुरज्यते म्हणजे प्रेमाने तुझ्यावर प्रेम करतं. आणि तुझी कीर्ती केशवा गातात. तर तेव्हा काही भक्त इथे तुम्ही बसलेले ते देवाची कीर्तीच गायला, मी देवाची कीर्ती गातो आणि तुम्ही ऐकता, तर भाग्यवान आहेत. देवाची कीर्ती गाणारा हा भाग्यवान, आणि देवाची कीर्ती आपण आपल्या भाग्याचं वर्णन करतो, काय अडचण नाही. कारण हे कोणाच्या मुखात येईल बरं? आणि हे ऐकायला तरी कोण येईल? ऐकायला कोण श्रोता आहे? ज्याला देवाचं ऐकावं असं वाटतं, हा श्रोता भिन्न आहे. ज्याला लोकांच्या गप्पा ऐकाव्यात असं वाटतं. काही चाललेले आहेत, विषय चाललेले आहेत जगात, काही विषयाला कमी नाही. प्रत्येक घराघरात कुचकुच चाललेली विषयांची.
हे ऐकावं असं कोणाला वाटतं? विषयी माणसाला. आणि देवाचं ऐकावं भक्ताला. म्हणून तुम्ही सगळे भक्त, अर्जुन भक्त आणि अर्जुनाची कथा ऐकणारे भक्त आणि मग कृपा करणारा भगवंत. तर तेव्हा हा चला आपला विषय चाललेला आहे, पण आपली वेळ संपलेली आहे. तेव्हा कीर्ती आठविता वेळोवेळा, भोगीत असे सुखाचा सोहळा, ते तर हर्षामृत कल्लोळा वरी लोळता आहे. मूळ श्लोकामधला जो विषय आला त्याला अनुसरून ही ओवी आली. ती कीर्ती म्हणजे प्रकीर्ती असा शब्द आहे की देवाची कीर्ती. मग ते नाम संकीर्तन असेल, स्वरूप संकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन असे प्रकार आहेत. आणि याच्याद्वारे देवाची भगवंताची कीर्ती गायली जाते. आणि अशी कीर्ती आठविता वेळोवेळा. भक्त ऐकल्यानंतर तुम्ही आठवताल. ज्याचे ज्याचे संस्कार होतात त्याचं स्मरण होतं आणि मग आठवलं जातं. पहिल्यांदा अनुभवाचे संस्कार आणि मग ते संस्कार चित्तामध्ये आले की त्याचं स्मरण होतं आणि म्हणून त्याला म्हणतात आठवणं. मग कधी जेव्हा आठवतील तेव्हा. मग ते कसे काय आठवतात हा विषय आपण नंतर पाहू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ.